आज आम्ही मलेशियन ग्रीन डार्फ या व्हरायटीचे जवळपास 15 ते 16 झाडं एका बांधाच्या शेजारी लावलोत. अतिशय सुंदर हे लागवड. आज बऱ्यापैकी रिमझिम पाऊस होता आमच्या. याला गांडूळ खत आणि बरंच काही बेसळ डोस याच्यामध्ये मिसळून केलेला आहे. लगेच याला आळे करून घेतलो आम्ही. ड्रिपचं काम उद्या होऊन जाईल, कारण नारळाला सगळ्यात महत्त्वाचं पाण्याची आवश्यकता जास्त राहते. मलेशियन ग्रीन डार्फ या जातीचे खरंच वैशिष्ट्य एवढे चांगले आहेत की याला 4थ्या वर्षी फळधारणा होते आणि याची फळं फक्त 4 ते 5 फुटावरतीच फळं लागायला सुरुवात होतात. आणि एक झाड जवळपास 200 ते 300 नारळ देतं. आणि याचा आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांनी जर विचार केला तर 20 ते 25 रुपयाला आपल्याकडनं व्यापारी हे नारळ घेतात. म्हणजे एका झाडाला 200 नारळ जरी निघाले आणि 20 रुपये प्रति नारळाचा भाव जरी आपण बघितला तर 4000 रुपये एका झाडाला पाठीमागे आपल्याला भेटतात. तर एका झाडापासून आपल्याला 200 फळं जरी भेटली तर एका झाडाची आपण किंमत म्हणजे एका झाडापासून 200 नारळ आणि 20 रुपयाला एक नारळ पकडलं तर 4000 रुपयाचं एक झाड. आणि एकरी झाडांची रोपांची संख्या 20x20 वरती जर लागवड केली आपण तर 108 झाडं एकरी बसतात. म्हणजे एक झाडापासून 4000 रुपये उत्पन्न, तर 108 झाडांचे 4,32,000 रुपये वार्षिक उत्पन्न आपल्याला या नारळ शेतीमधून भेटू शकतात. योग्य नियोजन असेल आणि खत व्यवस्थापन सगळ्या गोष्टी जर टाईमवर झाल्या तर नारळ शेतीमध्ये यापेक्षाही अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं.